नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण आज बघणार आहोत की महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ची जाहिरात. तर या जाहिरातीची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत की कोणत्या पदासाठी किती जागा आहेत, त्यानंतर फॉर्म भरण्याची शेवटची तारीख, स्टार्टिंग डेट, त्यानंतर वेतन श्रेणी, पात्रता याबद्दल आता सविस्तर माहिती बघणार आहोत. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर जाहिरात प्रसिद्ध झाली आहे महाराष्ट्र गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2026. आता यामध्ये आपण बघू शकता की यामध्ये एकूण 5 पदं दिलेली आहेत. आता ती 5 पदं कोणकोणती आहेत तर आपण बघू शकता. नंबर 1 ला आहे उद्योग निरीक्षक, 2 नंबर आहे तांत्रिक सहाय्यक, नंतर आहे कर सहाय्यक, नंतर आहे सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक गट क आणि लिपिक टंकलेखन. तर आता विभाग कोणकोणता आहे तर उद्योग निरीक्षक उद्योग ऊर्जा व कामगार विभाग, तांत्रिक सहाय्यक कर सहाय्यक हे वित्त विभागामध्ये येतात आणि त्यानंतर सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक हे गृह विभाग आणि लिपिक टंकलेखन हे मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्य शासनाचे महाराष्ट्रातील विविध कार्यालयामध्ये आपण कार्यरत असू शकता. आता यामध्ये आपण बघू शकता की उद्योग निरीक्षक आहे यासाठी 9 पदे आहेत, तांत्रिक सहाय्यक आहेत 3 पदे आहेत, कर सहाय्यक चांगली पदे आहेत 282 पदे आहेत, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक गट क एकूण 461 पदे आहेत. त्यानंतर आहे लिपिक टंकलेखन. सर्वात जास्त जर जागा असतील तर लिपिक टंकलेखनच्या 1864 जागा एकूण आपल्या आहेत 2619 जागाची मोठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर आपण तयारीला लागणे खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो, आपण बघू शकता की 27 जून 2026 पासून 1400 वाजेपासून फॉर्म सुरू झाले आहे. तर लास्ट डेट आहे 17 जुलै 2026 रात्रीचे 23:59 पर्यंत आपण फॉर्म भरू शकता. त्यानंतर आपण आता बघणार आहोत की यासाठी वेतन किती आहे, वेतन श्रेणी काय आहे. तर आपल्याला सगळ्यात जास्त वेतन श्रेणी ही उद्योग निरीक्षक उद्योग संचालनालय यासाठी आहे S13 म्हणजे 35,400 ते 1,12,400 अधिक महागाई भत्ता नियमाप्रमाणे देयभत्ते हे तुमचं पे स्केल असतं. त्यानंतर तांत्रिक सहाय्यकसाठी आहे S10 29,200 ते 92,300. कर सहाय्यकसाठी आहे 25,500 ते 81,100. लिपिक टंकलेखनसाठी आहे 19,900 ते 63,200. त्यानंतर सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक यासाठी सर्वाधिक आहे 38,600 ते 1,22,800 म्हणजे क्लास 2 ची पेमेंट आहे. त्यानंतर मित्रांनो, आपण बघू शकता की वयोमर्यादा किमान तुम्हाला वयोमर्यादा जी लागणार आहे उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक, उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहाय्यकसाठी 19 वर्ष किमान कमीत कमी. त्यानंतर कर सहाय्यकसाठी 18 वर्ष आहे, लिपिक टंकलेखनसाठी 19, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षकासाठी 19 किमान वयोमर्यादा आहे म्हणजे कमीत कमी. आणि जास्तीत जास्त किती आहे तर जास्तीत जास्त आपण बघू शकता की उद्योग निरीक्षकसाठी आहे 38 वर्ष अमागास आणि मागासवर्गीयासाठी 43 वर्ष, तांत्रिक सहाय्यकसाठी आहे 38 अमागास 43 वर्ष मागासवर्गीय, कर सहाय्यकसाठी आहे 38 मागासवर्गीयासाठी 43, लिपिक टंकलेखन आणि सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक यासाठी सेम पात्रता आहे, अमागाससाठी 38 आणि मागासवर्गीयासाठी 43. आता प्रावीण्यप्राप्त खेळाडू जे अमागास आणि मागासवर्गीय आहे यांच्यासाठी सेम पात्रता आहे 43 वर्ष वयापर्यंत. त्यानंतर आहेत माजी सैनिक. माजी सैनिकाला जे आहे अमागास जर असतील तर त्यांना 38 वर्ष सेवा कालावधी प्लस 3 वर्ष सवलत देण्यात आलेली आहे. तर सर्व पदासाठी सेम पात्रता आहे. त्यानंतर मागासवर्गीय जर असेल तर 43 वर्ष आणि प्लस 3 वर्ष एक्स्ट्रा मिळणार आहे. त्यानंतर आपण बघू शकता दिव्यांग जे आहे त्यांना 45 वर्षापर्यंत ते फॉर्म भरू शकतात. प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त यासाठी जी वयोमर्यादा आहे ती आपण बघू शकता. यामध्ये लिपिक टंकलेखनसाठी पदवीधर अंशकालीन कर्मचारी 55 आहे. त्यानंतर दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्तसाठी 45 वर्ष वयोमर्यादा आहे. आता शैक्षणिक अर्हता काय आहे या पदांसाठी तर उद्योग निरीक्षक गट क संवर्ग वगळता इतर संवर्गातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता. आता उद्योग निरीक्षक सोडलं तर आपल्याला ग्रॅज्युएशन असणे आवश्यक आहे. आता उद्योग निरीक्षकासाठी अर्थ काय आहे की संविधानिक विद्यापीठाची अभियांत्रिकीमधील स्थापत्य अभियांत्रिकी तर स्थापत्य अभियांत्रिकीमधील विषयांशी गटाशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयाव्यतिरिक्त किंवा तंत्रज्ञानातील किमान पदविका किंवा विज्ञान शाखेतील विद्यापीठाची पदवी.
असं असणार आहे. त्यानंतर सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक यासाठी काय असणार आहे, आपलं SSC म्हणजे 10वी होणे गरजेचं आहे आणि ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग 3 वर्षाचा पदविका कोर्स करणे गरजेचं आहे. त्यानंतर आपण मित्रांनो बघू शकता की आता शारीरिक जी पात्रता आहे ती फक्त सहाय्यक मोटर वाहन निरीक्षकसाठी पदासाठी आहे. यासाठी आपल्याला पुरुष उमेदवार असाल तर उंची 163 सेंटीमीटर आहे कमीत कमी. त्यानंतर महिला जर असेल तर उंची 155 सेंटीमीटर आहे. त्यानंतर छाती 179 न फुगवता आणि 5 सेंटीमीटर फुगून आहे. तर महिलांसाठी फक्त वजनाची पात्रता ठेवली आहे 45 किलो वजन आपला असणे आवश्यक आहे. त्यानंतर मित्रांनो आपण बघू शकता कर सहाय्यकसाठी मराठी टंकलेखनाचा वेग 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट. तसंच लिपिक टंकलेखनसाठी सुद्धा तीच पात्रता आहे. मराठीसाठी 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजीसाठी 40 शब्द प्रति मिनिट. त्यानंतर आपण खाली बघणार आहोत की नेमके परीक्षेचे टप्पे कशा प्रकारे असणार आहे. तर यामध्ये आपण बघू शकता की संयुक्त पूर्व परीक्षा या 5ही पदासाठी संयुक्त पूर्व परीक्षा एकच घेतली जाणार आहे आणि ती 100 गुणांची असणार आहे. परंतु ज्या 1, 2, 3, 4 म्हणजे उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक, लिपिक टंकलेखन या 4 पदासाठी मुख्य परीक्षा ही 400 गुणांची असणार आहे आणि फक्त सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक या पदासाठी स्वतंत्र मुख्य परीक्षा असणार आहे 300 गुणांची. आपण लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे. आणि मित्रांनो आता सांगितल्याप्रमाणे आता ही जी एक्झाम आहे, आता ह्या एक्झाम जे ऑनलाईन करायचं जो विचार MPSC करत आहे, या विरोधामध्ये कालच एक 6 तारखेला मोठं आंदोलन करण्यात आलं. त्यामध्ये विठ्ठल कांगणे सर, कराळे सर, रविराज साबळे सर, त्यानंतर दीपक केदार साहेब, नंतर आपले रोहित दादा, हे सर्वांचा यामध्ये समावेश होता. त्यांनी आंदोलन पुकारलेलं आहे विभागीय आयुक्त कार्यालय येथे की ऑनलाईन झाले नाही पाहिजे आणि सर्व विद्यार्थ्यांचं सुद्धा तेच म्हणणं आहे की ऑनलाईन परीक्षा नसून ही ऑफलाईनच एकदम सुंदर परीक्षा असते. परंतु या जाहिरातीमध्ये सांगण्यात आलेलं आहे की कम्प्युटर बेस्ड टेस्ट घेतली जाणार आहे. त्यामुळं आपण त्या तयारीने असणं गरजेचं आहे. ती रद्द होईल किंवा नाही होणार हा पुढचा प्रश्न आहे, परंतु आपली तयारी तशी असणे खूप गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो आपण बघू शकता की फीस संयुक्त पूर्व परीक्षेसाठी 394 आहे, अमागाससाठी आणि मागासवर्गीयासाठी 294, माजी सैनिकासाठी 44 आहे. मुख्य परीक्षा 544, अमागास आहे, मागासवर्गीय 344 आहे आणि माजी सैनिक 44 आहे. अशा पद्धतीने ही जाहिरात आलेली आहे आणि आता सविस्तर जाहिरात जी आहे ती आपण आता बघणार आहोत की सविस्तर जाहिरातीमध्ये उद्योग निरीक्षक एकूण 9 पदे आहे. आता प्रत्येक कॅटेगरीसाठी किती जागा आहेत, अनुसूचित जातीसाठी 2, सर्वसाधारण 1, महिला 1, या आपण MPSCच्या साईटवरून ही जाहिरात डाउनलोड करू शकता आणि सविस्तर जाहिरात वाचू शकता. तांत्रिक सहाय्यक 3 पदे आहे, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक गट क 461 पदे आहे. यासाठी SC साठी 34, ST साठी 17, विजासाठी 12, भजब साठी 5 असे भरपूर प्रमाणामध्ये जागा आहे. कर सहाय्यकसाठी 282 जागा आहेत. त्यानंतर लिपिक टंकलेखन. आता लिपिक टंकलेखन एकूण किती जागा आहेत तर 1864 जागा आहे. परंतु यामध्ये काय करण्यात आलं आहे, विभागानुसार जागा देण्यात आलेल्या आहे. आता मंत्रालयीन प्रशासकीय विभाग 243 जागा आहे. त्यानंतर सह्याद्री व नंदगिरी राज्य अतिथीगृह मुंबई 2 पदे आहेत. लोकायुक्त आणि उपलोकायुक्त कार्यालय मुंबई 6 पदे आहेत. त्यानंतर सहसंचालक लेखा व कोशागारी नागपूर 15 पदे आहेत. अशा म्हणजे प्रत्येक विभागामध्ये या जागा देण्यात आलेल्या आहेत. तर ही आपण सविस्तर माहिती साईटवरून जाहिरात डाउनलोड करून बघू शकता आणि सर्वांनी जोमाने तयारीला लागायचे आहे. खूप मोठ्या प्रमाणात ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर सर्वांना माझ्याकडून बेस्ट ऑफ लक. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.